खेळाडू आपली जागा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच आपापली जागा घेतात आणि शिटी वाजली जाते. सामना सुरू होतोय. जाऊया सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपले सन्माननीय क्षीरसागर सर यांच्याकडे. धन्यवाद शेखर दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. पुनश्च एकदा भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मी सागर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. याचमान टीम कडनं जर्सी नंबर 5 हा एक अनुभवी चढाईपटू दुर्गादेवी मुरुड या संघाच्या 7 काढूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करतोय. दरम्यान या ठिकाणी सावध पवित्रा घेताना हा खेळाडू आपण पाहिला. पुरेपूर 30 सेकंद घेतली. त्यानंतर आपल्या प्रांगणामध्ये परततोय. प्रत्युत्तरासाठी दुर्गादेवी मुरुड या टीमचा उदयमुख खेळाडू ज्याच्याकडे अनुभव देखील सातत्यानं राहिलाय. या सीझन मध्ये दुर्गादेवी मुरुड या संघाने नक्कीच चांगला खेळ सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलंय. परंतु यावेळेला डिफेन्स मध्ये मोठी चूक होते यजमान संघाचा डिफेंडर्स बॅकलाईनच्या पाठीमागे. तर त्याचबरोबर जर्सी नंबर 18 हा देखील एक स्टार काढू चमचमता सितारा ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव. परंतु डिफेंडिंग चॅम्पियन दुर्गादेवी मुरुड टीमच्या प्रांगणामध्ये यजमान संघाचा चढाईपटू त्याला टॅकल केलं जात आहे. मोठा धक्का पुनश्च एकदा यजमान टीमला. आज घरच्या मैदानावरती खेळताना सर्वोत्तम कामगिरी सादर करण्याचा प्रयत्न मोठी गोडीबाव टीम या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. परंतु त्याच वेळेला जर्सी नंबर 10 हा खेळाडू मात्र सातत्यानं पुन्हा एकदा चढाई ट्रॅकवरती असेल. अगोदरच्या चढाईमध्ये डाव्या कोपऱ्यातला जो डिफेंडर्स होता त्याला टॅक बाद केलं. सरळ आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र पुनश्च एकदा तो चढाई ट्रॅकवरती पुरेपूर 30 सेकंद वापर केले. आपल्या कोर्टमध्ये माघारी परतला आणि प्रत्युत्तरासाठी पुनश्च एकदा भक्कम बांध्याचा खेळाडू जर्सी नंबर 5 ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटेन्शियल आपल्याला पाहायला भेटेल. यजमान टीमसाठी या खेळाडूचं जास्तीत जास्त मैदानावरती उभं राहणं फार गरजेचं असेल. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट हँडचा जो डिफेंडर्स होता त्याला हलका एक वेळ वाटलं की चढाईपटू सहजरित्या 2 खेळाडूंना बाद करत मिडलाईन क्रॉस करू शकतो. परंतु इथे तिसरा खेळाडू बाद करण्याच्या नादात चढाईपटूला मात्र डॉमिनेट केलं. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन दुर्गादेवी मुरुड टीमच्या खात्यामध्ये होते. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा दुर्गादेवी मुरुड संघाचा जर्सी नंबर 10 इथे सुरुवात मात्र चढाईमध्ये सर्वोत्तम सादर करतोय. याही चढाईमध्ये 2 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. यजमान संघाला सातत्यानं मोठे धक्के दिलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 हा एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये दुर्गादेवी मुरुड वर्सेस यजमान टीम एक काटेकी टक्कर असेल. डू ऑर डाय पद्धतीचा सामना. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत तर जो संघ पराजित तो या स्पर्धेतनं बाहेर. पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियनचा जलवा. बोनस लाईन क्रॉस केली. एका गुणाची कमाई केली. परंतु आपला सहकारी खेळाडू त्याला तो रिवायवल करू शकला नाही. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिलाय आणि तो देखील इथे बाद होतोय. तर सुरुवातीच्या मिनिटांमध्ये यजमान संघ ऑलआउट झाला. ऑलआउट का मतलब ऑल इन. सर्व खेळाडू पुन्हा एकदा एक नवीन उमेद घेऊन मैदानामध्ये दाखल होत असताना. तर त्याचबरोबर संपूर्ण संघ ऑल इन झाल्यानंतर जर्सी नंबर 5 ज्या खेळाडूने मगाशी आपण बघितलं होतं 2 डिफेंडर्सना बाद केल्यानंतर तिसरा पॉईंट प्राप्त करण्याच्या नादामध्ये तो टॅकल झाला. अन्यथा दुर्गादेवी मुरुडच्या संघाला मात्र बॅकवर्डवरती जावं लागलं असतं. सो पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेफ्ट टीमला राज पवार सारखा एक दर्जेदार सीझन मध्ये खूपच चांगला खेळ सादर केलाय आणि दुर्गादेवी मुरुड संघाला मात्र अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी पार पाडण्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. तर त्याच वेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर शानदार टॅकल. लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर्स अँकल होल्ड करण्यात यशस्वी. सुरुवात चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सपोर्ट मिळाला अन्य डिफेंडर्सचा आणि त्याचमुळे एका गुणाची कमाई केली. परंतु ह्यावेळेला चढाईमध्ये देखील सर्वोत्तम कामगिरी संभवता डिफेंडर्स बॅकलाईनच्या पाठीमागे. देर आयर दुरुस्त आयर. शुरुआत उतनी सकारात्मक नहीं रही थी लेकिन ऑल आउट होने के बाद जो पूरा खेमा वापस आया उसके बाद क्या शानदार खेल देखने को मिला. पहले डिफेंस में पॉइंट लिया उसके बाद रेड में वो मल्टी पॉइंट रेड देखने को मिली. ये तो झाकी है. पिक्चर पूरा का पूरा बाकी है. नक्कीच एक इच्छाशक्ती देखील आपल्याला या प्रत्येक खेळाडूमध्ये निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. जर्सी नंबर 18 पुन्हा एकदा चढाई ट्रॅकवरती 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये 3 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. दुर्गादेवी मुरुड संघाला जर आपल्या सहकारी खेळाडूंना रिवायवल करायचं असेल तर इथे डिफेन्स मध्ये गुणाची आवश्यकता असेल. घरी परतला आणि त्यानंतर आपण पाहतोय दुर्गादेवी मुरुड संघाचा वरम्यान आर्मी मिस्टर राज पवार चढाई ट्रॅकवरती
ज्यांनी सातत्यानं दापोलीतल्या अनेक मैदान आपल्या शानदार खेळाने गाजवली, तो शिवा खेळाडू मधल्या फळीतल्या डिफेंडर्सला चकवायला आपला जो सहकारी खेळाडू त्याला रिवायवल करण्यात राज यशस्वी ठरतोय. तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 सुरुवातीच्या मिनिटांमध्ये अपयशी. सावध पवित्रा डिफेन्स इज बेस्ट अटॅक, बचाव हेच तुमचं सर्वोत्तम आक्रमण असतं आणि तोच खेळ आपल्याला पाहायला मिळतो. डाव्या कोपऱ्यातला राईट कॉर्नरला रनिंग हँडटचचा प्रयत्न, त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरला प्रयत्न केलाय. या मोठा झटका दुर्गादेवी ये हमारी सल्तनत है, यहाँ पर जीत का परचम लहराना है हे सांगण्याचा प्रयत्न यजमान संघ इथं करतोय. अप्रतिम कामगिरी आज घरच्या मैदानावरती यजमान टीम कडनं आपण पाहिली आहे. सुरुवातीला थोडासा वेळ नक्कीच घेतला जर्सी नंबर 5चा हा शानदार खेळ. मात्र 2 खेळाडू डिफेन्स वरती, 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 5ला जर बाद केलं गेलं तर दुर्गादेवी मुरुड टीमच्या खात्यात कमी होऊ शकेल. ओहो, यावेळेला मात्र फरक पडत नाही, परंतु इथे कबड्डीच्या मैदानावरती जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला तुम्ही टच करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. चढाईपट्टू बॅकलाईनच्या पाठीमागे आणि त्यानंतर आपण पाहतोय जर्सी नंबर 10 ज्यांनी सुरुवातीच्या मिनिटापासून दुर्गादेवी मुरुड टीम कडनं सातत्यानं यजमान टीमला मोठमोठे धक्के दिले. तोच आघाडीचा रेडर चढाई ट्रॅकवरती होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 9 अनिकेतच्या सुंदर खेळासाठी प्रांश गोरविले यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सुपर रेड साठी 100 रुपयांचं पारितोषिक. अनिकेत, त्याचबरोबर अनिकेत जायबंदी झालाय, दुखापतग्रस्त झालाय, परंतु आपल्या टीमची गरज लक्षात घेता तो पुनश्च एकदा त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीने मैदानावरती कमबॅक करेल. शानदार डिफेन्स, नगर हटी मानो दुर्घट नागट की शानदार कॉम्पिटिशन, त्याच्या विरोधामध्ये कॉम्पिटिशन टॅकलचा परिचय पाहायला मिळाला. एका गुणाची कमाई, अनिकेतला रिवायवल केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो चढाई ट्रॅकवरती असेल. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, त्यावेळेला मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली गुणाची कमाई. टाळ्यांचा खडखडाट या ठिकाणी यजमान टीमसाठी. वरती तर 12 गुणांवरती यजमान संघ खेळतोय. 2 गुणाची नाम मात्र पिछाडी. इथून अनिकेतला पुन्हा एकदा बारदार खेळ सादर करण्यात यावेळेला संभवता लॉबीच्या बाहेर डॅश. दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल गुण गेला. रेडरला डॅश करण्याच्या नादामध्ये डिफेंडर देखील लॉबीच्या बाहेर आणि दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई. परंतु यावेळेला ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न डिफेंडर्स कडनं पुन्हा एकदा मोठी चूक. एका गुणाची कमाई यजमान टीमच्या खात्यामध्ये. गुणफलक जर पाहिलं तर 14 गुणांवरती यजमान संघ तर 15 गुणांवरती दुर्गादेवी मुरुड. दोन्ही टीम मध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच वेळेला पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, किक मारण्याच्या प्रयत्नामध्ये असताना डिफेंडर राईट गुणाची कमाई आणि दोन्ही टीम आता 15 गुणांशी बरोबरीत खेळत आहेत. सुरुवातीला आलेला अपयश निराश न होता संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला यजमान टीम कडून. त्यानंतर बलाढ्य डिफेंडिंग चॅम्पियन दुर्गादेवी मुरुड संघाला बॅकफुट वरती पाठवत या मॅच मध्ये बरोबरी साधण्यात यजमान संघ यशस्वी ठरतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र 4 खेळाडूंचा डिफेन्स. दुर्गादेवी मुरुड टीमचे 3 खेळाडू पाठीमागे. शुभम ज्याच्याकडे पोटेन्शियल, गुणवत्ता, जिद्द, चिकाटी गेल्या अनेक वर्ष तो मुरुड टीम साठी खेळताना आपण बघितलं. मागच्या सीझन पासून दुर्गादेवी मुरुड टीम साठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन शुभमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. डाव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषा सहजरित्या क्रॉस केली, चढाई व्हॅलिड. ज्या ज्यावेळेला खेमराज हरणे संघ दापोली तालुक्यातल्या विविध स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतो त्यावेळेला हरणेवासियांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी उपस्थिती त्या स्पर्धेच्या निमित्तानं देखील पाहतो आणि आज हरणेमध्ये स्पर्धा आहे. तमाम प्रेक्षकांची देखील लक्षवेधी उपस्थिती आहे. 4 खेळाडूंचा डिफेन्स. पुन्हा एकदा अनेक चढाई ट्रॅकवरती संभवता लॉबीचा आधार घेतोय. राईट कॉर्नरचा डिफेंडर्स मिस्टर शुभम जर्सी नंबर 2 बॅकलाईनच्या पाठीमागे. दुर्गादेवी मुरुड टीमला मोठा धक्का बसतोय. तर युवा चढाईपटू चढाई मार्कवरती असेल. 7 खेळाडूंचा डिफेन्स. डाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेफ्ट कव्हर, लेफ्ट कॉर्नर. द्वितीय क्रमांकाचा रोख पारितोषिक आहे 7,777 रुपयाचे पुरस्कार देत कैलासवासी बाळाराम काशीराम वाघजे यांच्या स्मरणार्थ महेश बाळाराम वाघजे. द्वितीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आपण पाहतो याचे पुरस्कार देत कैलासवासी प्रभावती महादेव राठवड यांच्या स्मरणार्थ श्री सुनील महादेव राठवड. तृतीय क्रमांकाचा रोख पारितोषिक आहे
2424 रुपये याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त होत आहेत माऊली बेट सरणे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आहे त्याचे पुरस्कार आहेत कैलासवासी मारुती सुडकोजी मळेकर यांच्या स्मरणार्थ शशिकांत मारुती मळेकर. चतुर्थ क्रमांकाचा रोख पारितोषिक आहे आकर्षक चषक आहे त्याचे पुरस्कार आहेत कैलासवासी प्रभावती महादेव रहाटवळ यांच्या स्मरणार्थ विघ्नेश निलेश रहाटवळ. त्याचप्रमाणे या संपूर्ण आकर्षक असे सन्मानचिन्ह स्पर्धेतील आपण पाहतोय याचे पुरस्कार ते श्री सर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्यासाठी जे आकर्षक चषक आपण पाहतोय याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त होत आहेत. सौ मेधस्वी नितेश मालुसरे सर्व पुरस्कर्त्यांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. चला तर यानंतरचं पुढचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे. धन्यवाद. आणि पहिल्या मध्ये शानदार खेळ सादर करत आपल्या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. तोच अनुभवी खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे सुपर टॅकलची पोझिशन. पुन्हा एकदा आपण जर्सी नंबर 11 राजला पाहतोय चढाई ट्रॅक वरती. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर चढाईपट्टू बाद झाला तर इथे 2 गुणांची कमाई याचमान टीमच्या खात्यामध्ये होऊ शकेल. परंतु सावध पवित्रा दुर्गादेवी मुरुड या टीमच्या चढाईपट्टूकडनं कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतली. पुरेपूर 30 सेकंदाचा वापर केला, माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवा खेळाडू जर्सी नंबर 9 पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या मध्ये अनिकेतच्या साथीने किल्ला लढवला. यावेळेला डाव्या कोपऱ्यातला डिफेंडर्स मजबूत डिफेन्स टस से मस होने का कथई मौका नहीं था. एका गुणाच्या कमाईनंतर पुन्हा एकदा गुणफलक वेगाने पुढे सरकतोय दुर्गादेवी मुरुड या टीमचा. तर त्याच वेळेला 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये एक स्टार डिफेंडर्स बॅकलाईनच्या पाठीमागे जाऊ शकेल. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिला आहे जर्सी नंबर 5 आणि तो दुर्गादेवी मुरुड टीमच्या प्रांगणामध्ये चढाई ट्रॅकवरती असेल. हा खेळाडू जर इथे बाद झाला तर पुन्हा एकदा पहिल्या हाफ प्रमाणे दुसऱ्या हाफच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये यजमान संघ ऑल आउट होऊ शकेल. पहिल्या हाफमध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं. आपल्या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देताना जर्सी नंबर 5 खेळाडू आपण पाहतोय. काटेकी टक्कर जो डिफेंडर्स होता राज पवारने त्याच्यावरती आक्रमण केलं. त्यानंतर राईट कॉर्नरचा डिफेंडर्स अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आणि संपूर्ण क्रीडानगरीचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त होत आहेत गोरिवले परिवार. त्याचप्रमाणे क्रीडानगरीचे जे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त झाले. श्री प्रकाश बोवड आणि ईशान मुकेश फुटे सर्व पुरस्कर्त्यांच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे. धन्यवाद. या ठिकाणी एक मात्र खेळाडू शिल्लक राहिला. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुरेपूर 30 सेकंद घेतली, माघारी परतला. परंतु यावेळेला कोणत्याही गुणाची कमाई करता आली नाही. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिला, तो देखील संभवतः इथे बाद होईल. नो डाऊट ॲब्सोल्युट. दुर्गादेवी मुरुड या संघासाठी वेगाने पुढे सरकत असताना मात्र 19 गुणांवरती आतापर्यंत यजमान संघ पहिल्या हाफचा ज्यावेळेला खेळ संपलेला होता त्यावेळेला मात्र एका गुणांनी पिछाडीवरती अनिकेत बॅकलाईनच्या पाठीमागे गेला आणि त्यानंतर बघता बघता पाहायला मिळाला. यावेळेला डिफेंडर्सला खेचत मिडलाईनच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या खेळाडूंनी पहिल्या मध्ये शानदार खेळ सादर करत तमाम हरणेवासियांना मंत्रमुग्ध केलं. आज घरच्या मैदानावरती त्याची दादागिरी मात्र उत्तम पद्धतीने पाहिली. तोच खेळाडू पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठीमागे कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला पाहायला भेटतो दुर्गादेवी मुरुड या टीमचा. तर राज पवार ज्यांनी सातत्यानं दाखवलेली अनेक मैदानं गाजवली, परिस्थितीनुरूप खेळ खेळण्यामध्ये हा खेळाडू माहीर राहिलाय. याही वेळेला पूर्णपणे आपण पाहतोय मध्यरेषेच्या आसपासून खेळ सजवतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला. एकदा जर्सी नंबर 9 एक उदयमुख खेळाडू, छोट्या उंचीचा खेळाडू, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बड़ा होता है. हिरो बनण्याची संधी. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं बाकी. 27 गुणांवरती दुर्गादेवी मुरुड तर मात्र 19 गुणांवरती यजमान संघ असेल. 8 गुणांची आघाडी पाहायला मिळते. नक्कीच इथून जर पलटवार करायचा असेल तर लवकरात लवकर अनिकेतला रिवायवल करणं गरजेचं असेल. कारण अनिकेत जोपर्यंत बॅकलाईनच्या पाठीमागे राहील दुर्गादेवी मुरुडचा संघ नक्कीच या मॅच मध्ये एक मोठी आघाडी घेऊ शकेल. तर यावेळेला राईट कॉर्नरचा डिफेंडर्स अँकल होल्ड करण्याच्या नादामध्ये फेल टॅकल, पुन्हा एकदा सिंगल पॉईंटची कमाई आणि जी आघाडी होती ते आता एका गुणाने पुढे सरकते. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 18 मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न अनुभवी खेळाडू राहिलाय. यजमान टीम कडनं नक्कीच एक मोठी कामगिरी या खेळाडूला देखील सादर करावी लागेल.
शेवटच्या 5 मिनिटांमध्ये लवकरात लवकर अनिकेतला रिवायवल केलं तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शक्यतो यजमान संघ. परंतु याही चढाईमध्ये चढाईपटू माघारी परंतु आतापर्यंत या संपूर्ण मॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकही थर्ड रेड झालेली पुन्हा एकदा एक चांगली आघाडी घेताना यजमान टीम पाहायला भेटेल. परंतु दुर्गादेवी मुरुड संघाचा डिफेन्स असेल किंवा रेडर दोन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी आणि यानंतर बऱ्याच वेळानंतर डुआ डायरेड यजमान संघ पहिल्यांदाच डुआ डायरेड वरती खेळतोय. याच्या अगोदर सलग 2 रेड एमटी त्यानंतर थर्ड रेड आणि त्याच वेळेला बोनस पॉइंट घेण्याच्या नादामध्ये मजबूत अँकर गुणांची आघाडी असेल. राज पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय जर्सी नंबर 11 ज्याच्यात सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे 3 मिनिटं बाकी. राज पवारकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा. अनेक स्पर्धांमध्ये मोठमोठ्या टीमच्या विरोधामध्ये उलटफेर करणारा हा दुर्गादेवी मुरुडचा संघ या स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या हाफमध्ये यजमान टीमकडनं मात्र सुरुवातीच्या मिनिटांमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर देखील बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळाला. ज्यावेळेला पहिल्या हाफचा खेळ मुरुड या टीमने यजमान टीमला आणि त्याचमुळे एक मोठी आघाडी सद्यस्थितीमध्ये दुर्गादेवी मुरुड या टीमकडे आपण पाहतोय. ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा हरणे मोठी गोडीबाव या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेसाठी. चढाईपटू जर्सी नंबर 9 सुरुवात केली डाव्या कोपऱ्यातून त्यानंतर राईट कव्हरचा डिफेंडर त्याच्यावरती चीट करत आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु असं डिफेंडर्स फेल टॅकल त्याच्याकडून सिंगल गुणाची कमाई. यजमान टीमच्या खात्यामध्ये अनिकेत मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. दुर्गादेवी मुरुडचा संघ थर्ड रेड वरती डुआ डायरेड वरती दोन्ही संघ शेवटचे 5 मिनिटं असताना थर्ड रेड वरती खेळताना पाहायला मिळाले. सामना समाप्त होण्यासाठी अजून देखील 2 मिनिटं बाकी असतील. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 10 दुर्गादेवी मुरुड या टीमसाठी तर त्यावेळेला शानदार कॉम्बिनेशन टॅकल सर्व डिफेंडर्स सामूहिक टॅकल पाहायला मिळालं. कमाई संभवतः अजून देखील 1.5 मिनिटाचा जो खेळ बाकी आहे या उर्वरित काळामध्ये अनिकेत आपल्या टीमला पलटवार करून देतोय का बघूया. प्रचंड ताकद गुणवत्तेच्या जोरावरती अनिकेतकडनं खूप मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील यजमान टीमला. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण परंतु शुभमचा शानदार डिफेन्स सपोर्ट मिळाला अन्य क्षेत्ररक्षकांचा. शुभमचा जो डिफेन्स होता ते मात्र ते भेटू शकले नाही आहेत. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचा मिनिटं बाकी 60 सेकंद अजून देखील रिमेनिंग आणि उर्वरित एका मिनिटामध्ये संभवतः इथे पलटवार केला जातोय का बघूया. परंतु जर इथे काही चमत्कार घडला नाही तर मात्र दुर्गादेवी मुरुडचा संघ दुसऱ्या आपले शानदार खेळ सादर करत या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होऊ शकतो. या मॅच मध्ये पहिल्यांदा चढाई करण्यासाठी जर्सी नंबर 1 संभवतः जर्सी नंबर 10 ने 1 पॉइंट बहाल केला. आपल्या टीमला फार मोठा धोका संभवणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली तर त्याचवेळेला शानदार डिफेन्स बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न यजमान टीम कडून एका गुणाची कमाई करत तब्बल 25 गुणांपर्यंत यजमान संघ तर दुसरीकडे 31 गुणांवरती दुर्गादेवी मुरुडचा संघ 6 गुणांची आघाडी. जर इथे संपूर्ण टीम ऑल आउट केली गेली तर टीमची वापसी होऊ शकेल. काय घडतं एका गुणाची कमाई बसर आणि या मॅच मध्ये दुर्गादेवी मुरुडचा संघ यजमान टीमला पराजित करत या स्पर्धेच्या दिमाखात दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.